नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शब्द संपत्ती या उपघटकातील इयत्ता 5वी व 8वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा समानार्थी शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण पाहूयात समानार्थी शब्द। पहिला शब्द आहे गणपती। या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात। गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीसूत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवदन, गौरीनंदन आणि विघ्नहर्ता। एवढे सारे गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द पाहूया डोळे। डोळे या शब्दासाठी चक्षु, अक्ष, नयन, नेत्र आणि लोचन असे समानार्थी शब्द येतील। पुढचा शब्द आहे रात्र। या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात। रात्र रजनी, यामिनी, निशा आणि रात। पुढचा शब्द आहे मुलगी। मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द पहा। एक तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री आणि आत्मजा। पुढील शब्द पाहूयात बांधेसूद। बांधेसूद या शब्दाचा समानार्थी शब्द पाहूयात। रेखीव आणि सुडौल। पुढील शब्द पहा नृप। नृप म्हणजेच राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती असे नृप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द पहा चंद्र। चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द पहा। रजनीनाथ, शशांक, शशी, सोम, निशानाथ, इंदू, सुधांशु आणि सुधाकर। इयत्ता 5वी व 8वी स्कॉलरशिप तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे। अशा पद्धतीने चंद्र या शब्दाचे हे समानार्थी शब्द होतील। पुढील शब्द पहा पाणी। पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत जल, पय, उदक, वारी, नीर, सलील आणि जीवन। पहा पाणी या शब्दाचे हे सगळे समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द पाहूयात आपण आता। पहा पुढील शब्द आहे पर्वत। आता पर्वत या शब्दासाठी पुढील समानार्थी शब्द आहेत नभ, अद्री, गिरी, अचल आणि शैल्य। हे सर्व शब्द पर्वत या शब्दाचे समानार्थी आहेत। पुढील शब्द पहा आई। आई या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात। माता, जननी, माऊली, माय, मातोश्री आणि जन्मदात्री। आई या शब्दाचे समानार्थी शब्द पहा। आई, माता, जननी, माऊली, माय, मातोश्री आणि जन्मदात्री। पुढील शब्द पाहूयात। पुढील शब्द आहे कमळ। आता कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द पहा। पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज आणि कौमुदिनी असे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द पाहूया धरती। धरती या शब्दाचे समानार्थी शब्द पहा। धरणी, पृथ्वी, वसुंधरा, मही, क्षणी, धरित्री, अवनी, रसा आणि भूमी।
पुढील शब्द आहे अरण्य. अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत रान, वन, कानन, विपिन आणि जंगल. पुढील शब्द आहे अग्नी. अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आग, अनल, पावक, वनी आणि विस्तव. पुढील शब्द आहे आकाश. आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द पहा गगन, नभ, अंबर, व्योम, ख आणि आभाळ. पुढील शब्द आहे घर. घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय आणि निकेतन. अशा पद्धतीने अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. औक्षण. औक्षण म्हणजेच याचा समानार्थी असणारा शब्द आहे ओवाळणे. औक्षण, ओवाळणे. पुढील शब्द पहा कृश. कृश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हडकुळा. कृश, हडकुळा. पुढील शब्द आहे तलाव. तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात. पहा तळे, कासार, सारस आणि तटाक. पुढील शब्द पहा भुंगा. या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात भ्रमर, भृंग, अली आणि मिलिंद. भ्रमर, भृंग, अली आणि मिलिंद. पुढील शब्द आहे समुद्र. समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द पुढील प्रमाणे आहेत. पहा सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी आणि पयोधी. पुढील शब्द आहे सूर्य. सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, सविता, वासरमणी, मार्तंड, मित्र आणि दिनमणी हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढील शब्द पाहूया वीज. वीज या शब्दाचे समानार्थी शब्द पहा चपला, चंचला, तडिता, बिजली, सौदामिनी, विद्युत आणि विद्युलता.